नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज माघ कृष्णाष्टमी शके 1947 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहूयात काही ठळक घडामोडी. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिल्या शुभेच्छा. संसदेचे कामकाज बंद पाडणाऱ्या विरोधी पक्षाचा निषेध करत नवीन खासदारांचे आंदोलन आणि पालिका, RTO, वाहतूक शाखा आणि नागरिकांचा समन्वय. आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत विभागांची बैठक. कोंडी फोडण्याकरता लवकरच प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मंगळवारपासून म्हणजे 10 फेब्रुवारीपासून राज्यात 12वीच्या तर 20 फेब्रुवारीपासून 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. इयत्ता 10वी व 12वीच्या आगामी परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला रोहित पिंपळकर यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, वेळेचे योग्य नियोजन करावे आणि तसेच तणावमुक्त राहून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले. यशासाठी सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पालक व शिक्षकांच्या भूमिकेवरही प्रकाश टाकत सांगितले की विद्यार्थ्यांना या काळात मानसिक आधार व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, अपयशाची भीती न बाळगता शांतपणे परीक्षेला सामोरे जावे. प्रत्येक विद्यार्थी यशस्वी हो, हीच माझी सदिच्छा आहे, असे शुभेच्छा संदेशात त्यांनी नमूद केले आहे. केवळ माध्यमांमध्ये चर्चेत राहण्याकरता संसदेचे अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेचा निषेध करत आज संसदेचे बाहेर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह नव्याने पहिल्यांदाच निवडून गेलेल्या सर्वपक्षीय खासदारांनी निषेध आंदोलन केले. गेल्या 1.5 वर्षात विरोधी पक्षाने संसदेचे कामकाज गोंधळ घालून बंद पाडले आहे. कोणत्याही विषयावर नीट चर्चा होत नसून नवीन खासदारांना आपल्या मतदारसंघातले मुद्दे, प्रश्न मांडता येत नाहीत. यामुळे नवीन खासदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. आज या नाराजीला नवीन खासदारांनी वाट मोकळी करून देत संसदेबाहेर बॅनरद्वारे संदेश देत नाराजी व्यक्त केली. गेल्या आठवड्यांपासून आम्ही संसदेत येत आहोत, मात्र कोणालाही बोलण्याची संधी मिळत नाही. सभागृह सारखे तहकूब केले जात आहे. खासदार म्हणून निवडून येताना देशाप्रती असलेली जबाबदारी, मतदारसंघातले प्रश्न मांडण्याचा अधिकार आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचं कर्तव्य आमच्यावर असतं. संसदेच्या अधिवेशनात सहभागी होऊन अर्थसंकल्पावर चर्चा करणं, विकास कामांसाठी आवाज उठवणं आणि जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणं ही आमची जबाबदारी असते. कारण उद्या मतदारसंघातले नागरिक जेव्हा आम्हाला विचारतील की बजेट अधिवेशनात तुम्ही आमच्याकरता कोणते मुद्दे मांडले, तेव्हा आम्ही त्यांना काय उत्तर देणार? संसद बंद ठेवून जनतेच्या प्रश्नांना न्याय कसा मिळणार, याचं उत्तर देणं गरजेचं आहे. पण संसद वारंवार बंद ठेवणे हा त्यावरचा उपाय नाही. त्यामुळे ज्यांना बोलायचं नाही त्यांनी बाहेर जावं, पण आम्हाला बोलू द्यावं, संसद चालू द्यावी, अशी आमची ठाम मागणी आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी देत विरोधी पक्षाचा निषेध केला आहे.
ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता घोडबंदरपासून वर्तकनगर आणि स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याकरता महापालिका, वाहतूक शाखा आणि RTOच्या समन्वयातनं काही निर्णय घेण्यात आले असून आवश्यक वाहतूक बदलांकरता लवकरच प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना काढण्यात येण्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. शहरातल्या वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमितपणे होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्याकरता आमदार संजय केळकर यांनी 3 हात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात वाहतूक शाखा, महापालिका, RTO आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. यावेळी झालेल्या निर्णयांची माहिती केळकर यांनी समाज माध्यमांना दिली. शहरातील घोडबंदर, स्टेशन परिसर, वर्तकनगर, मध्यवर्ती ठाणे आदी विभागात वाढती लोकसंख्या आणि वाहने यामुळे नियमित वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. अवजड वाहने, खाजगी बसगाड्या, मीटर आणि शेअर रिक्षा यांची अनधिकृतपणे होणारी वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे शहरात विशेषतः घोडबंदर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महिला सक्षमीकरणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व समाज विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांकरता कचरा व्यवस्थापन तसेच सूक्ष्म हिरव्या भाज्यांची लागवड या विषयांवर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच शहर उपजीविका केंद्र तत्त्वज्ञान विद्यापीठ येथे करण्यात आले. ठाणे महानगरपालिका गेल्या 10 वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्था व महिला बचत गटांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य प्रभावीपणे राबवत आहे. समाज विकास विभागामार्फत बचत गटांना अधिकृत मान्यता देण्यात येते. त्यांना ओळखपत्रे, घंटागाड्या, वर्गीकरण शेड आदी सुविधा पुरवण्यात येतात. या माध्यमातून कचरा वेचक महिलांना घराघरातनं कचरा संकलन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, ओला कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व प्रशिक्षण देण्यासारख्या विविध रोजगार संधी उपलब्ध होत असल्याचे उपपर्यावरण अधिकारी वैशाली पालकर यांनी नमूद केले. कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करत ओला व सुका कचरा वर्गीकरणाची आवश्यकता, त्याची योग्य पद्धत उपस्थित महिलांना परिसर भगिनी विकास मंडळाच्या कल्पना अंधारे यांनी समजावून सांगितली. तसेच परिसर भगिनी विकास मंडळाच्या निर्मला सावंत यांनी कडधान्ये, तृणधान्ये व गळीत धान्यांपासून सूक्ष्म हिरव्या भाज्यांची लागवड कशी करावी याची सविस्तर माहिती दिली. कासारवडोली येथील आदर्श विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज या केंद्रातल्या 12वीच्या विद्यार्थ्यांना ठाण्यात येण्याकरता होणारी असुविधा आमदार संजय केळकर यांच्या सूचनेमुळे दूर झाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने यावर्षी 250हून अधिक विद्यार्थ्यांकरता विशेष बस सेवा सुरू केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कासारवडोली येथे आदर्श विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये 12वी परीक्षेचे केंद्र असून कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातल्या 250हून अधिक विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी पेपर सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांना बस करता चालत घोडबंदर मार्गावर चालत यावे लागले. तर शेअर रिक्षा प्रतिप्रवासी 60 ते 70 रुपये आकारत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत होती. ही बाब पालकांनी आमदार संजय केळकर यांच्या निदर्शनास आणल्यानंतर केळकर यांनी तत्काळ ठाणे महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापकांना पत्र देऊन या विद्यार्थ्यांकरता बस सेवा सुरू करण्याची सूचना केली. त्यानंतर बुधवार 11, 14, 17, 24 आणि 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजून 50 वाजता परिवहनची बस सेवा केंद्रापासून ठाणे स्टेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे बस केंद्रापासून कासारवडोली, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडे, गोकुळनगर, कोर्ट नाका या मार्गाने स्टेशनकडे जाणार आहे. त्यामुळे कळवा, मुंब्रा ठाण्यातल्या विद्यार्थ्यांना ऐन परीक्षा काळात सुविधा मिळाल्याने पालकांनी केळकर यांचे आभार मानले आहेत. रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर.
आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कोणतीही परिस्थिती बदलायची असेल तर त्याकरता तुम्हाला मेहनत करावी लागेल. आपल्या सभोवताची सिस्टीम व्यवस्था खराब आहे त्याला दोष देऊन उपयोग नाही. नियमित अभ्यास आणि मेहनत यामुळे तुमची परिस्थिती बदलते, असा सल्ला ठाणे महापालिका उपायुक्त मिताली संचिती यांनी एका कार्यक्रमात दिला. ठाणे महापालिका व रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या AC, रेफ्रिजरेटर, वॉटर कूलर या उपकरणांच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नौपाडा येथील शाळा क्रमांक 19 मध्ये रोटरी सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व ब्लू स्टार कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 19 येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यात 11 मुलांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 3 महिन्यांचे हे प्रशिक्षण असून ते मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरी व व्यवसायाकरता रोटरीतर्फे सहकार्य केले जाते. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्त श्रीमती मिताली संचेती यांनी पूर्ण सेंटरची पाहणी करून सर्व उपक्रमाची माहिती घेतली. त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या की रोटरीने हा चालू केलेला उपक्रम हा अभिनव असा उपक्रम असून याच्यामध्ये रोटरी विद्यार्थ्यांना पूर्णपणे अतिउच्च प्रतीच्या साधनसामुग्रीसह प्रशिक्षण देत आहेत. तसेच त्यांनी रोजगार निर्मितीचे पण साधन निर्माण करून दिलेले आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा मिळण्याकरता ठाणे महानगरपालिकेतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. कल्याण डोंबिवली शहरात विविध ठिकाणी काम सुरू असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आजपासून 10वी-12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. वाहतूक कोंडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित परीक्षा केंद्रापर्यंत वेळेवर पोहोचवण्याकरता आता वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकरता 12 बाईक रायडर्स तैनात करण्यात आले आहेत. ठाणे जिल्हा शहर पोलीस आयुक्त आशिष डुमरे आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक रायडर संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरात कार्यरत असणार आहेत. या सुविधेचा लाभ घेण्याकरता कल्याण डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण कक्षाची 828 630 0300 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कल्याण डोंबिवली वाहतूक पोलिसांनी केले आहे. भिवंडी परिसरातल्या मंडई परिसरात असलेल्या रिक्षा स्टँडजवळ पोलीस चौकीसमोर टपऱ्या उभारण्यात आलेल्या आहेत. यामुळे येथील रिक्षा स्टँडवर रिक्षा उभ्या करण्याकरता जागा उपलब्ध नाही. या समस्येवर पालिका प्रशासनाकडे गेल्या वर्षभरात 5 वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर लाल बावटा रिक्षा चालक मालक युनियनच्या नेतृत्वाखाली सोमवारी भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. जोपर्यंत येथील टपल्यांवर कारवाई करून जागा मोकळी करून दिली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा कॉम्रेड सुनील चव्हाण यांनी दिला होता. त्यानुसार मंगळवारी रिक्षाचालकांनी हे आंदोलन आमरण उपोषणात परिवर्तित केले. यावेळी महापालिका आयुक्तांचा निषेध नोंदवण्यात आला असून महापालिका गेटसमोर रिक्षाचालकांनी घेराव घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. रिक्षा चालक मालकांचे आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्री स्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता.
ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना महापौर शर्मिला पिंपळवरकर यांनी दिल्या शुभेच्छा. संसदेचे कामकाज बंद पाडणाऱ्या विरोधी पक्षाचा निषेध करत नवीन खासदारांचे आंदोलन आणि पालिका, RTO, वाहतूक शाखा आणि नागरिकांचा समन्वय. आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत विभागांची बैठक. कोंडी फोडण्याकरता लवकरच प्रायोगिक तत्वावर अधिसूचना. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तर यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.